मित्रांनो, इतिहासातले सरदार तुम्हाला माहिती असतील. हे सरदार वेगवेगळ्या राजांची चाकरी करायचे. जहागिरीसाठी वेगवेगळ्या राजांची निष्ठा, म्हणजे जिथं जहागीर तिथं निष्ठा, आणि या जहागिरीसाठी मग वेगवेगळे राजे बदलणं. एका राजाची चाकरी करत असताना दुसऱ्या एखाद्या राजाने चांगली अपॉर्च्युनिटी दिली तर तो दुसऱ्या राजाची चाकरी करणार. दुसऱ्या राजाकडून तिसऱ्या राजाकडे, तिसऱ्या राजाकडून चौथ्या राजाकडे, असा राजा बदलायचा कार्यक्रम चालू राहायचा. जो राजा चांगली जहागिरी देईल त्याची चाकरी आपण करायची. जनता काय, जनतेकडे कोणाचंच लक्ष नसायचं, ना राजाचं ना या सरदारांचं. म्हणजे राजाच्या निष्ठेसाठी किंवा एखाद्या राजाला चांगलं वाटावं म्हणून जनतेची अक्षरशः पिळवणूक व्हायची. मोठ्या प्रमाणामध्ये कर गोळा केला जायचा. जसं जात्यामध्ये धान्य भरडलं जातं तशीच जनता सुद्धा भरडली जायची. आणि आजची परिस्थिती काय मित्रांनो, आज सुद्धा तीच परिस्थिती आहे. एखादा पक्ष किंवा सरकारमध्ये जरी म्हणा किंवा जी चित्र आपल्याला दिसतं, एखादा पक्ष जास्त पैसे देत असेल, जास्त प्रतिष्ठा देत असेल, जास्त संपत्ती देत असेल, तिथं मग नेता जाणार. एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे, दुसऱ्या पक्षाकडून तिसऱ्या पक्षाकडे, अशा प्रकारे आमदार, खासदार, नगरसेवक अशी टुनटुन उड्या मारत बसणार. कशासाठी? स्वतःच्या स्वार्थासाठी. स्वतःला पैसा मिळतोय, स्वतःला संपत्ती मिळते, स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःचं कुटुंब सिक्युअर ठेवण्यासाठी ही सगळी नेते मंडळी झगडत असतात. पण कार्यकर्त्यांचं आणि जनतेचं काय नाही. तेवढ्या पुरतं लक्ष दिलं जातं आणि जनतेकडे अजिबात कोणाचं लक्ष नव्हतं. तेव्हा सुद्धा लक्ष नव्हतं आणि आता सुद्धा लक्ष नाहीये. त्याच्यामुळे बाबा, जनता जनार्दन, आपण सगळ्यांनी सुद्धा शहाणं झालं पाहिजे. कुठल्याही पक्षाचा झेंडा हातामध्ये घेऊन त्यांच्या मागं नाही पळालं पाहिजे. आपला वेळ तिकडे नाही घालवला पाहिजे. आपण आपला वेळ स्वतःच्या विकासासाठी, स्वतःच्या कुटुंबाच्या विकासासाठी घालवला पाहिजे. नेते मंडळी काही दिवस आपल्याकडे येतील, परंतु आयुष्यभर ती आपल्यासाठी पुरणारी नाहीये. आयुष्यभर आपलं कुटुंब आपल्यासाठी आहे. त्याच्यामुळे स्वतःचा विकास करा, कामधंदे करा, स्वतःमध्ये डेव्हलप करायचा प्रयत्न करा. माझं कुटुंब कसं सुखी होईल, माझ्या कुटुंबाची कशी प्रगती होईल, याच्याकडे आपण आता लक्ष दिलं पाहिजे. नेते मंडळांच्या मागं फिरण्यापेक्षा मला असं वाटतं आपण आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्यावं. धन्यवाद.